हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप तुमची सगळ्यांचीच आता लगबग सुरू असेल. मार्गशीर्ष गुरुवार चालू होणार आहे, तर तुमची सगळ्यांची खरेदी सुद्धा झाली असेल. सगळ्यांनीच नवीन नवीन मुखवटे, नवीन नवीन वस्त्र देखील खरेदी केली असतील गुरुवारच्या पूजेसाठी. परंतु देवीला अत्यंत प्रिय अशी एक वस्तू मात्र तुम्ही तुम्ही खरेदी केलेली नसेल, ती म्हणजे कमळाचं फूल. बाजारात विकत भेटतंच की तुम्ही पूजेच्या वेळेला घेऊन यालच. पण जर मी तुम्हाला एक आयडिया दिली आणि जर ते तुम्ही कमळाचं फूल घरी बनवलं तर सुंदर आहे ना आयडिया. म्हणजे ते तुम्ही प्रत्येक गुरुवारी वापराल सुद्धा आणि त्यानंतर पूजेनंतर तुमच्या एक घराच्या डेकोरेशनचा एक भाग म्हणून सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे फोम शीट. अगदी घोटीव पेपर सारखा, कार्डबोर्ड सारखाच हा सुद्धा एक कागदाचा प्रकार आहे. एक मऊ असा कागद असतो फोम शीटचा. अगदी 10 रुपयांमध्ये एक शीट भेटतं आणि इथे मी हे 3 शीट घेतलेले. पिंक कलर, पिवळा कलर आणि हिरवा, कारण आपल्याला कमळाचं फूल बनवायचं आहे. त्यासाठी अगोदर मी कमळाच्या पाकळ्या करून घेणार आहे. तर त्यासाठी मी असे 3 सर्कल कट करून घेते. पण जे मी एक वाटीच्या सहाय्याने कट करून घेतलेले आहेत. अगोदर टूथपिकने मी त्याच्यावरती साईडने जे आहे मी लाईन मारून घेतली होती आणि छोट्या वाटीने जी कट करून घेणार आहे छोट्या वाटीच्या साईजचं, ते म्हणजे आपल्या कमळाच्या जे आतल्या साईडच्या पाकळ्या असतात त्या अगदी छोट्या असतात आणि त्याचा शेप यावा म्हणून. तर अशा पद्धतीने मी 3 प्रकारच्या ज्या आहेत पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत. त्याला व्यवस्थितपणे असा शेप दिलेला आहे. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घरच्या घरी नक्की प्रयत्न करा हे बनवायचा. अगदी अर्ध्या तासामध्ये हे फूल माझं बनवून तयार झालेलं आहे. जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं तर तुम्हाला कदाचित अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळ लागेल. तर या पाकळ्या इथे तयार होतच आहेत आणि हे शीट अगदी महाग नाही आहे. जसं की मी मगाशी सांगितलं, फक्त 10 रुपयाचं आहे. आता हे हिरवी जी शीट आहे त्याचा मी कमळाच्या पानाचा आकार कट करून घेणार आहे. अगदी तुमच्या फुलाच्या आकाराप्रमाणे त्याच्यावरती मावेल इतपत घ्यायचं आहे. मी असं साईज वगैरे असं काही मोजलं नव्हतं, अंदाजेच करून घेतलेला आहे. सगळी जे पानाचा आकार आहे किंवा त्या कमळाच्या फुलाच्या आतले परागकण जे आहेत तेच. तर त्यासाठी इथे पानाचा आकार करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण करणार आहोत परागकण, जे फुलांच्या आतमध्ये पिवळा कलरचे जे असतात. तर त्यासाठी अगदी थोडंसंच मला इथे फोम शीट लागलेला आहे. एक लाईन कट करून घ्यायची आणि त्याच्या अशा पद्धतीने घड्या घालून त्याला छोटेसे कट मारायचे. तुम्ही पूर्ण कट झाल्यानंतर बघाल कशा पद्धतीने ती शीट मी घेतलेली होती. आता ज्या आपण पाकळ्या कट करून घेतल्या होत्या, जे पान आणि परागकण सुद्धा कट करून घेतले होते ना, ते आपल्याला एक इस्त्री गरम करून इस्त्रीवरती अशा पद्धतीने थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, ती जी शीट आहे ती मऊ पडते आणि आपल्याला हवा तसा फुलांचा आकार त्याला देता येतो. आता ही जी शेवटची पाकळी घेतलेली आहे ती आपल्याला आतल्या साईडची पाकळी बनवायची, त्यामुळे गरम असतानाच ते मी अशा पद्धतीने पकडून ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याला तसे कळीचा शेप येईल, थोडाफार फुलत्या कळीचा. आणि हे जे पान सुद्धा मी अशा पद्धतीने गरम करून घेणार आहेत, कारण ते आपल्याला साईडने थोडंसं असं उंच गेलेलं आणि आतल्या बाजूने थोडंसं खोलगट असं हवं आहे. त्यासाठी मी हे शीट जे आहे ते गरम करून घेते. त्यानंतर ते जे परागकण आहेत, जे आपण येलो कलरचे बनवले होते, ते सुद्धा गरम करून घ्यायचे, जेणेकरून मऊ पडतील. आणि आपण जेव्हा त्याचा एक रोल बनवू, ते असं गुंडाळून घ्यावं लागेल, आपल्याला पीळ करून घ्यावं लागेल, तेव्हा ते इझिली अगदी त्याचा रोल होईल अशा पद्धतीने. आता हे सगळं बनवून झालेलं आहे. आपलं जे फूल बनवण्यासाठी जे काही लागणारे होते आपल्याला मटेरियल, ते सगळे आपले रेडी झालेले आहेत. आता आपण लागलो पुढच्या प्रोसेसला. ग्लू गनच्या सहाय्याने इथे पाकळी एकावर एक अशी चिटकवून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं, खालची पाकळी असेल त्याच्यावरती जी आपण सेकंड पाकळी बसवणार, ती खालच्या 2 पाकळ्यांच्या मध्ये वरती एक पाकळी आली पाहिजे. अशा पद्धतीने ह्या पाकळ्या आणि परागकण ग्लू गनच्या सहाय्याने स्टिक करून घ्यायचे आहे, चिटकवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे फूल पूर्ण तयार झाल्यानंतर सुद्धा ते जे आपलं पान आहे कमळाचं, त्या कमळाच्या पानात चिटकवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघाल अगदी विकतचं कमळाचं फूल आणल्यासारखं तुम्ही घरच्या घरी
हार्डली 30 रुपयामध्ये याला तसा 30 रुपयांपेक्षाही कमी खर्च लागलेला आहे, कारण येलो कलरची शीट आपली अगदी कमी वापरात आली आहे आणि ग्रीन कलरची सुद्धा. त्यामुळे 30 रुपयांपेक्षाही अगदी कमी खर्चांमध्ये तुम्ही घरच्या घरीच हे आपलं शो पीस किंवा कमळाचं फूल आपलं तयार झालेलं आहे. जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि ते पानांच्या साईडला जे आपण टूथपिकच्या सहाय्याने पानांवरती जे पानांचे शिरा असतात त्यासुद्धा आपण अशा ड्रॉ करून घेणार आहोत. टूथपिकनेच ड्रॉ करायचे आहेत, त्याच्यावरती ते पेनाने वगैरे नाही करायचे आहेत. तो शेप बरोबर येतो आणि ग्लू गनच्या सहाय्याने हे जे मी डॉट दिलेले आहेत ते म्हणजे पाण्याचे थेंब असल्याचं आपल्याला हे करायचं आहे तिथे, त्यासाठी मी ते डॉट दिलेले आहेत. आहे की नाही सुंदर, मस्तपैकी असं विकत आणल्यासारखं अगदी तुमचं फूल तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.